महाराष्ट्रात एक असा पंथ जन्माला आला ज्याने संस्कृत नाही तर मराठीला धर्माची भाषा बनवली, ज्यांनी जातीभेदाला हजारो वर्षापूर्वी आव्हान दिलं, ज्यांच्या ग्रंथामुळे आज आपल्याला 12व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास समजतो. पण इतका मोठा वारसा असलेला महानुभाव पंथ आज सर्वसामान्यांना का माहीत नाही? आणि कोण होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी? महानुभाव पंथाला विरोध का झाला? आणि या पंथाबद्दल अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या शाळेच्या पुस्तकातही सापडत नाहीत? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रमाणात जाणून घेणार आहोत महानुभाव पंथाचा आध्यात्मिक इतिहास. भारतीय संत परंपरेमध्ये महानुभाव पंथाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा पंथ केवळ धार्मिक चळवळ नव्हता, तर तो सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणणारा एक प्रभावी प्रवाह होता. 12व्या शतकात महाराष्ट्रात अनेक सामाजिक विसंगती होत्या. जातीभेद, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि संस्कृत भाषेवर धार्मिक ज्ञानाची मक्तेदारी होती. सामान्य माणसाला धर्म समजून घेण्याचा अधिकार नव्हता. अशा काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लोकभाषेत धर्म सांगण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मराठी भाषेत उपदेश करून धर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. महानुभाव पंथाचे गुरु श्री गोविंद प्रभू होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चक्रधर स्वामींनी आपल्या आध्यात्मिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांमध्येही पदयात्रा केली. त्यांनी राजे, व्यापारी, शेतकरी, स्त्रिया, तथाकथित अस्पृश्य समाज आणि सामान्य लोक अशा सर्व स्तरावरील लोकांना समानतेने उपदेश दिला. त्या काळातील अनेक संत विशिष्ट समाज घटकापुरते मर्यादित होते, परंतु स्वामींनी सर्वांसाठी धर्माचे दरवाजे खुले ठेवले. महानुभाव पंथातील सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे पंचकृष्ण. या पंथात परमेश्वराचे 5 विशेष पूजनीय अवतार मानले जातात: श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय, श्री चांगदेवरावळ, श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. महानुभाव परंपरेनुसार या 5 स्वरूपांना विशेष आध्यात्मिक स्थान आणि भक्तीचा केंद्रबिंदू मानलं जातं. महानुभाव पंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मराठी भाषेला धर्मभाषेचा दर्जा दिला. त्या काळात बहुतेक धार्मिक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले जायचे, त्यामुळे सामान्य माणूस धर्मापासून दूर राहायचा. स्वामींनी आपल्या शिष्यांना स्पष्ट सांगितलं की उपदेश आणि लेखन हे फक्त मराठी भाषेतच करावे. याच निर्णयामुळे मराठीतील प्रारंभीचे गद्य साहित्य निर्माण झाले. आज मराठी साहित्याच्या इतिहासात महानुभाव पंथाला मराठी गद्याचे अग्रदूत म्हणून ओळखलं जातं. महानुभाव पंथाची शिकवण अत्यंत साधी होती. त्यांनी बाह्य कर्मकांडापेक्षा सदाचार, सत्य, अहिंसा, संयम, ईश्वर भक्ती आणि गुरुसेवा यांना महत्त्व दिलं. त्या काळात रूढ झालेल्या अनेक धार्मिक प्रथांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. यामुळे त्यांना काही प्रारंभिक घटकांचा विरोधही सहन करावा लागला. मात्र त्यांच्या विचारांनी समाजातील अनेक लोकांना नवी दिशा दिली आणि महानुभाव पंथ महाराष्ट्राच्या धार्मिक इतिहासात एक प्रभावी चळवळ ठरला. महानुभाव पंथातील सर्वात प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र, परंतु त्याशिवाय श्री गोविंद प्रभू चरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, स्मृतिस्थळ आणि इतर अनेक ग्रंथही उपलब्ध आहेत. सूत्रपाठ या ग्रंथात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची तत्वे आणि उपदेश सूत्रांच्या स्वरूपात मांडलेली आहेत, तर दृष्टांतपाठमध्ये त्यांनी दिलेल्या उदाहरणाद्वारे जीवनमूल्ये समजावून सांगितलेली आहेत. या ग्रंथामुळे महानुभाव पंथांची विचारसरणी स्पष्टपणे समजते. महानुभाव पंथाबद्दल सर्वसामान्यांना फारशी माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे त्यांची सांकेतिक लिपी. अनेक महानुभाव ग्रंथ विशेष सांकेतिक चिन्ह आणि संकेत वापरून लिहिलेले आहेत. संशोधकांच्या मते या पाठीमागे 2 कारणं होती. पहिलं म्हणजे ग्रंथाची शुद्धता आणि सुरक्षितता जपणे, आणि दुसरं कारण म्हणजे परंपरेतील ज्ञान विनाकारण बदललं जाऊ नये. या लिपीचा अभ्यास करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता असते. आजही अनेक हस्तलिखिते संशोधन संस्थांमध्ये जतन केलेली आहेत आणि त्यांचा अभ्यास सुरू आहे. महानुभाव पंथाची जीवनशैली अत्यंत शिस्तबद्ध होती. अनुयायांनी सत्य बोलणे, अहिंसेचे पालन करणे, संयमी जीवन जगणे, लोभ आणि अहंकार टाळणे, साधेपणा स्वीकारणे आणि सतत ईश्वर स्मरण अपेक्षित आहे. बाह्य आडंबरापेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची आहे, असा या पंथाचा आग्रह होता. त्यामुळे त्यांच्या शिकवणीत नैतिक जीवनाला विशेष स्थान आहे. त्या काळात समाजात जातीभेद खोलवर रुजला होता. अनेकांना मंदिर प्रवेश, धार्मिक शिक्षण किंवा आध्यात्मिक साधनेची संधी मिळत नव्हती. श्री चक्रधर स्वामींनी या भेदांना नाकारत प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक प्रगतीचा समान अधिकार असल्याचे सांगितले. स्त्रियांनाही त्यांनी आध्यात्मिक मार्गावर स्थान दिले.
हा विचार त्या काळासाठी अत्यंत प्रगत आणि धाडसी होता. महानुभाव पंथाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भ्रमण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका ठिकाणी स्थिर न राहता सतत प्रवास करत असत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाला. त्यांच्या शिष्यांनी हा परंपरागत मार्ग स्वीकारला. त्यामुळे पंथाचा प्रभाव ग्रामीण भागापासून ते व्यापारी केंद्रापर्यंत पोहोचला. इतिहासकारांच्या मते महानुभाव साहित्यामुळे यादवकालीन महाराष्ट्राचा इतिहास समजण्यास मोठी मदत होते. त्या काळातील गावांची नावे, बाजारपेठा, नद्या, प्रवास मार्ग, सामाजिक रचना आणि लोकांचे लोकजीवन याचं वर्णन या ग्रंथात सापडतं. त्यामुळे अनेक संशोधक महानुभाव साहित्याला मध्ययुगीन महाराष्ट्राचा जिवंत इतिहास असंही संबोधतात. महानुभाव पंथाच्या शिकवणीत बाह्य दिखावा, जातीभेद आणि कर्मकांड यांना स्थान नव्हते. त्यांनी भक्ती म्हणजे केवळ फक्त पूजा नसून सत्य, दया, संयम आणि प्रामाणिकपणा याचा मार्ग असल्याचे सांगितले. त्यांच्या मते मन शुद्ध असेल तर ईश्वर भक्ती शक्य आहे. हा विचार आजही अनेकांना प्रेरणा देतो. इतिहासात अनेक संत पंथ निर्माण झाले. काही काळाच्या ओघात लुप्त झाले तर काहींचा प्रभाव मर्यादित राहिला. परंतु महानुभाव पंथ 800हून अधिक वर्ष टिकून आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही भागांमध्ये आजही पंथाचे अनुयायी आहेत. रुद्रपूर, पैठण आणि श्री चक्रधर स्वामींच्या प्रवासाशी संबंधित असलेल्या अनेक स्थळांना आजही धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. इतिहासकारांच्या दृष्टीने महानुभाव पंथाचे महत्त्व 3 कारणामुळे विशेष आहे. पहिले म्हणजे समाज सुधारणा, जातीभेद आणि सामाजिक विषमता यांना दिलेले आव्हान. दुसरं म्हणजे मराठी भाषा, लोकभाषेला धार्मिक आणि साहित्यिक प्रतिष्ठा मिळवून देणे. आणि तिसरं म्हणजे इतिहास लेखन. 12व्या शतकातील महाराष्ट्राचे वास्तव चित्र जतन करणारे ग्रंथ निर्माण करणे. या तिन्ही क्षेत्रातील योगदानामुळे महानुभाव पंथ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक मौलाचा भाग ठरतो. आता आणखी एक गोष्ट म्हणजे इतका मोठा वारसा असूनही महानुभाव पंथाबद्दल सर्वसामान्यांना कमी माहिती का आहे? याचे एक कारण म्हणजे या पंथाचे साहित्यिक दीर्घकाळ मर्यादित वर्तुळातच राहिले. सांकेतिक लिपी, हस्तलिखित परंपरा आणि मर्यादित प्रकाशन यामुळे त्यांचा व्यापक प्रसार उशिरा झाला. गेल्या काही दशकात विद्यापीठे, संशोधक आणि साहित्य संस्था यांनी या साहित्याचा अभ्यास वाढवला आणि त्यामुळे महानुभाव पंथाचे ऐतिहासिक महत्त्व अधिक स्पष्ट झाले. आजच्या काळात महानुभाव पंथ आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. भाषा कोणतीही असो, जन्म कोणत्याही जातीत झालेला असो, खरा धर्म हा माणुसकीचा, सत्य आणि सदाचारात आहे. श्री चक्रधर स्वामींनी दिलेला संदेश 800 वर्षांपूर्वी जितका महत्त्वाचा होता तितकाच तो आजही आहे. महानुभाव पंथ हा फक्त एका धर्मपंथाचा इतिहास नाही, तर तो मराठी भाषा, समाज सुधारणा आणि ज्ञान परंपरेचा इतिहास आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लोकभाषेतून सामान्य माणसाला धर्म समजून सांगितला, समानतेचा संदेश दिला आणि असा साहित्यसाठा निर्माण केला की ज्यामुळे आज आपण 12व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास वाचू शकतो. म्हणूनच महानुभाव पंथ हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचा अमूल्य वारसा आहे.